तर कशा आहात सर्वजण? आज आपण ह्यूमन हेल्थ अँड डिसीज फ्रॉम स्टेट बोर्ड टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे. दॅट इज गोइंग टू बी इन युअर HSC बोर्ड एक्झाम्स. हे तुम्हाला CET साठी पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, बिकॉज ऑन अन ॲव्हरेज ह्या टॉपिकमधून 5 to 6 क्वेश्चन्स पाहायला मिळाले आहेत आणि 5 ते 6 क्वेश्चन्स फॉर युअर CET एक्झाम वुड बी अ व्हेरी रिलेव्हंट टॉपिक. सो आपण ह्या टॉपिकला तोडून तोडून बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण हेल्थ काय असते त्याच्याबद्दल जाणून घेणार आणि मग त्या हेल्थसाठी काय काय गोष्टी बॉडीमधल्या रिस्पॉन्सिबल आहेत. लाईकवाईज इम्युन सिस्टम आपल्या हेल्थसाठी कशी कंट्रीब्यूट करते आपण त्याच्याबद्दल बघणार. अँड लास्टली वी विल टॉक अबाउट द व्हेरियस कॉमन डिझीजेस दॅट हॅव बीन फाउंड इन ह्युमन कल्चर्स किंवा ह्युमन बॉडीजला खूप कॉमन जे इन्फेक्शन्स किंवा आजार पाहायला मिळालेले आहेत. वी गोइंग टू लुक ऑन दूस टॉपिक्स इन व्हेरी ब्रीफ वे. ऐकलं असेल मलेरिया, ऐकलं आहे डेंग्यू, ऐकलं आहे कॉमन कोल्ड. आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, राईट. सो कॉमन कोल्ड इज अ व्हेरी लाईक प्रॉब्लेमॅटिक थिंग. सर्दी खोकला आपण म्हणतो, तो त्या अशा आजारांना आपण पाहणार आहोत. काही वर्म इन्फेक्शन्स बघणार आहोत. एस्केलेमेंथिसचं इन्फेक्शन असेल, और फिलेरियासिस नावाचा एक आजार आहे ज्याला आपण हत्तीपाय नावानं ओळखतो. सो वी आर गोइंग टू लुक इन टू व्हेरियस सच डिझीजेस इन अ व्हेरी ब्रीफ वे. Then at the end of this chapter we will talk about cancer and HIV and various disorders that have been arise due to like taking of various drugs. जे नार्कोटिक ड्रग्ज असतात, व्यसन म्हणतो आपण, ते ड्रग्सचे जे व्यसन करतात, तर ते वेगवेगळे ड्रग्ज आपण बघणार आहोत की कोणत्या प्लांटपासून आपल्याला मिळतोय, तो काय इफेक्ट जनरेट करतोय आणि मग त्यानंतर त्याच्यामुळे येणारे इश्यूज आपण बघणार आहेत. ठीक आहे. इवन अल्कोहोलिझममुळे होणाऱ्या गोष्टी आपण डिस्कस करूया त्याच्यामध्ये. सो शॅल वी स्टार्ट. सो आता सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो की तर हेल्थ जे बोलतो आपण, हेल्थ, ठीक आहे ना, हेल्थ बद्दल आपण काय समजतो? ठीक आहे, हेल्थ बद्दल आपण काय समजतो? तर प्रत्येकाची एक अंडरस्टँडिंग आहे हेल्थला घेऊन. लोक नॉर्मली काय विचार करतात, व्हॉट डू यू मीन बाय हेल्थ? आपण आजारी नाही आहेत म्हणजे आपण हेल्दी आहोत, पण दॅट इज अ टोटली रॉंग डेफिनेशन. हेल्थ म्हणजे काय, तर WHO ही डेफिनेशन दिली होती. कोणी दिली होती? WHO, दॅट इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. यांनी काय सांगितलं की फक्त आजारपण नसणं म्हणजे तुम्ही हेल्दी आहेत तर असं नाही. तुम्ही मेंटली, बिहेवियरली आणि फिजिकली तिन्ही वेनं, मेंटल, फिजिकल आणि बिहेवियरल तिन्ही वेनं जर तुम्ही ओके आहात किंवा चांगले आहात तरच तुम्ही हेल्दी मानले जाता. फक्त आजार नसणे किंवा प्रत्येक अवयव किंवा प्रत्येक शरीराचा भाग नीट असणे म्हणजे फक्त हेल्दी नव्हे. तुम्ही मानसिकरित्या आजारी असू शकता किंवा तुमची वागणूक सोसायटीला डॅमेज करू शकते, म्हणजे बिहेवियरली तुम्ही खराब असताल तरी पण तुम्ही अनहेल्दी पर्सन आहात. समजताय? तो वाईट शब्द जर तुम्ही उच्चारत असताल पब्लिक प्लेसमध्ये ज्याच्यामुळं तुमची कम्युनिटी डिस्टर्ब होत असेल तर तुम्ही कम्युनिटीला अनहेल्दी करताय, तो तुम्ही मग त्यावेळेस अनहेल्दी पर्सन आहात. तो बघा डेफिनेशन मध्ये काय येतं मग. व्हॉट इज हेल्थ? हेल्थ इज कंप्लीट well-being in aspect of physical, mental and behavioral way and not merely an absence of what? Disease or डिफॉर्मिटी. डिफॉर्मिटी म्हणजे एखादा अवयव नाही, हातपाय तुटलेले असतील असं काही, तसं. तो हातपाय नाही आहेत म्हणजेच तुम्ही आजारी आहात, किंवा आजारी असलात तरच तुम्ही अनहेल्दी आहात, हातपाय नसले तरच तुम्ही अनहेल्दी आहात असं नाही. तुम्ही मेंटली पण ओके पाहिजेत आणि तुम्ही फिजिकली तर पाहिजेत, मेंटली पण ओके पाहिजेत आणि सोबत बिहेवियरली पण ओके पाहिजेत, तरच तुम्ही काय कन्सिडर केले जातात? हेल्दी कन्सिडर केले जातात आणि त्यालाच आपण म्हणतो हेल्थ. सॉरी. तो बघा, कंप्लीट वेल बिंग इन ॲस्पेक्ट ऑफ फिजिकल, मेंटल अँड बिहेवियरल वे अँड नॉट मेरली अन ॲब्सन्स ऑफ डिसीज ऑर डिफॉर्मिटी. दिस इज वन ऑफ द परफेक्ट डेफिनेशन्स दॅट हॅव बीन गिवन बाय WHO. ठीक आहे. तो आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये, ह्या चॅप्टरच्या पहिल्या सेक्शनमध्ये आपल्याला हेल्थ काय असते
ह्याच्यावरतीच फोकस करायचा आहे. मग हेल्दी राहण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल बोललं जाईल. आणि ते हेल्थ कोण प्रोव्हाइड करतं, आपल्या शरीरात कोणती सिस्टम प्रोव्हाइड करते त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार. ठीक आहे. तो बघा, तो हेल्थ डज नॉट सिम्पली मीन ॲब्सेन्स ऑफ डिसीज or physical fitness. In fact, it is difficult to aptly define health. According to World Health Organization, health is defined as state of baga, complete physical, mental and social well-being, and not merely the absence of disease or infirmity or deformity. समजून घ्या, infirmity or deformity. In short, health is what baga bara? In short, health is birthright of human. हेल्थ ऑल्सो रिफ्लेक्ट्स, हेल्थ अजून काय रिफ्लेक्ट करणार, मेटाबॉलिकली अँड फंक्शनली तुम्ही कसे एफिशियंट आहात. म्हणजे एखादं तुमच्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे रिॲक्शन्स होतात, त्या रिॲक्शन जर नीट चालत असतील, काय म्हटलो, त्या रिॲक्शन जर नीट चालत असतील तर तुम्ही मेटाबॉलिकली ओके. त्या रिॲक्शन्समुळे तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता. लाईकवाईज माझं इंटेस्टाईनची ॲक्टिव्हिटी चांगली चालली आहे, म्हणजे डायजेशन माझं जर चांगलं चाललं आहे तर फंक्शनली आय एम हेल्दी. सो मेटाबॉलिक आणि फंक्शनल एफिशियन्सी किती चांगली चालली. तुम्ही म्हटलं माझं जर पचन खराब होतं, पचन शक्ती माझी जरा वीक आहे, सारखंच ॲसिडिटी होती आहे और ब्लोटिंग होती आहे म्हणूया, की पोटाचं असं काहीतरी मूव्ह केल्यासारखं फील होतं कायम, तर याचा अर्थ आपल्या पोटाला जर इश्यू असेल तर वी प्रोबॅबली से फंक्शनली आणि मेटाबॉलिकली ॲबनॉर्मल असतो आणि त्यामुळे आपली एफिशियन्सी कमी येणार आहे. एम आय राईट. सो हायजीन, मग ते आणण्यासाठी आपल्याला बरेच, सगळ्यात पहिला ॲस्पेक्ट काय पाहिजे, अ पर्सन शुड बी हायजेनिक. हायजेनिक असणं म्हणजे काय, स्वच्छता स्वतःची ठेवत असेल. मग आपली स्वच्छता, शरीराची स्वच्छता, आपण जिथं वावरतो, जिथं उठतो बसतोय त्याची स्वच्छता, त्याच्यानंतर आपलं जेवण जे बनवतो, ज्या गोष्टींमध्ये जेवण बनवतो, जे गोष्ट खातोय, या सगळ्यांची काळजी घेणं, ज्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला मायक्रोबियल इंटरॅक्शन येईल, त्याला आपण म्हणतो हायजीन मेंटेन ठेवणं. काय मेंटेन ठेवणं, हायजीन. तो दोन प्रकारचे हायजीन तर आपण कन्सिडर करतोच. एक आहे पर्सनल हायजीन आणि दुसरं आहे कम्युनिटी हायजीन. पर्सनल हायजीन काय असते, जेव्हा स्वतःला स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो, आंघोळ करतो 2 टाइम, दात घासतोय 2 टाइम, त्याच्यानंतर म्हणजे चांगले जेवण करतोय, जिथं उठतोय बसतोय ते स्वच्छ ठेवतोय, हे झालं तुमची पर्सनल हायजीन. दुसरं असतं कम्युनिटी हायजीन. ज्या एरियामध्ये आपण वावरतोय तिथं आपण पाण्याचा साठा होऊ देणं नाही, म्हणजे मच्छर होऊ देणार नाही आपण तिथं, बरोबर. पाण्याचा साठा बरोबर, अजून आपल्याला माहिती आहे माशा वगैरे येऊ शकतात तिथे, काही कुठं कचरा वगैरे पडला असेल तर त्याला क्लीन करणे, हे सगळं झालं कम्युनिटी हायजीन. समजतंय. सो दोन्ही गोष्टी मेंटेन ठेवायच्या असतात. सो हायजीन इज सायन्स ऑफ रूल्स ऑफ हेल्थ. टू अचीव गुड हेल्थ इट इज देअर फॉर नेसेसरी दॅट वी हॅव हायजेनिक बॅलन्स डाएट. पहिले तर बॅलन्स डाएट पाहिजे, म्हणजे सगळं चांगलं चांगलं खाल्लं पाहिजे, महाग नाही, चांगलं. फरक असतो. आपलं जे इंडियन फूड आहे इट इज हॅव्हिंग अ व्हेरी बॅलन्स डाएट. डाळ भात खाणे, डाळ भात असेल, एक भाजी असेल, तर चपात्या असतील, म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, एव्हरीथिंग इज इन अ व्हेरी डिफाईन्ड आणि गुड प्रपोर्शन, तर त्याला आपण म्हणतो बॅलन्स डाएट असलं पाहिजे. त्याच्यानंतर कुठलंही पाणी नाही पिणं, ड्रिंकिंग वॉटर, जे क्लीन वॉटर असतो ना, RO-UV फिल्टरमधनं जर पास केलेलं पाणी असेल तर ते खूप नीट क्लीन असतं. सो ते पिणं म्हणजे हायजीन मेंटेन ठेवायचे कंपोनंट आहे. पर्सनल हायजीन मेंटेन ठेवायची, कम्युनिटी हायजीन मेंटेन ठेवायची. फिजिकल एक्सरसाइजेस पण करायच्यात. मी बघितले बरेच जण की ते आहेत ना, सगळं चांगलं खातात, स्वच्छ खातात, बट दे हॅव अ व्हेरी लेझी ॲटिट्यूड, सो दे डोंट डू एक्सरसाइजेस. आता एक्सरसाइज केल्यानं तुमचं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, तुमचं जास्तीत जास्त ऑक्सिजन बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे, ब्रेनला तुमच्या ऑक्सिजन जाणार आहे, लंग्स चांगले ॲक्टिवेट करणार आहेत, तुमचं मसल मास बॉडीला भरपूर असणार आहे, स्केलेटल ॲक्टिव्हिटी चांगली होणार आहे. सो एक्सरसाइज इज नेसेसरी. सो ह्या सगळ्या गोष्टी केलं, ह्यांचं नॉलेज ठेवणं अबाउट डिझिजेस अँड देअर इफेक्ट ऑन बॉडी, पुढं प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड कंट्रोल ऑफ वेक्टर्स. वेक्टर्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे डिझीज पास करू शकतात. लाईकवाईज वेक्टर्समध्ये एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मॉस्किटो काय करतो, बघितलं असेल, डेंग्यू ट्रान्सफर करतोय, चिकनगुन्या ट्रान्सफर करतोय, मलेरिया ट्रान्सफर करतोय, असे बरेच ऑर्गॅनिझम्स असतात, तो आजार ट्रान्सफर करू शकतात. त्यांनाही तिथं आपल्या अवतीभोवतीच्या एरियामध्ये राहू द्यायचं नाही, तर ते पण आपण काय म्हणतो, वेक्टर्सला पण कंट्रोलमध्ये ठेवणं इज अ पार्ट ऑफ युअर हायजीन मेंटेनन्स. ठीक आहे, एम आय क्लिअर? पुढं. नाव एव्हरी डे वी आर एक्सपोज टू व्हेरियस फॉरेन बॉडीज including infectious agents like bacteria, viruses, etc. Despite constant exposure. बघा आता तुम्ही विचार करा, आता मी जिथे उभा आहे, तिथं स्टुडिओमध्ये मी उभा आहे,
इथं हवेत प्युअर ऑक्सिजनच असेल का असं नाही आहे. तर बरेच ह्याच्यामध्ये फॉरेन पार्टिकल्स असणार आहेत, बॅक्टेरियाज असू शकतात, व्हायरसेस असू शकतात. इथं मी बसलोय ह्या बोर्डवरती, ह्या पेनमध्ये कुठेही ऑर्गॅनिझम्स असू शकतात. ठीक आहे. कोविडमध्ये तेच झालं ना, कशाला हात नाही लावायचं, जे कॉमन एरियाज असतात का, तर त्याच्यावर व्हायरसेस पार्टिकल असू शकतात. तो सगळीकडे ऑर्गॅनिझम्स एक्झिस्ट करते. हवेत वेगवेगळे केमिकल्स असू शकतात, प्युअर ऑक्सिजन तर नसणार आहे. पण तरी पण मी चलता उठता बसता आजारी पडतोय का? नाही पडत. म्हणजे याचा अर्थ काहीतरी आहे जे ह्या फॉरेन बॉडीजला माझ्या बॉडीमध्ये येऊन इफेक्ट करण्यापासून रेजिस्ट करतात. सो ती एबिलिटी जी असते, नीट आहे का, काय क्वेश्चन आलाय, दॅट एबिलिटी टू रेजिस्ट अ डिझीज, त्या एबिलिटीला आपण म्हणतो बाळांनो इम्युनिटी. आपण त्याला इम्युनिटी काय म्हणायचं, त्याला इम्युनिटी. So that ability to resist the disease or infection is called as immunity. आणि ते येते कुणामुळं, तर त्याचं आन्सर असतं इम्यून सिस्टम. तो जर ते आपल्यामध्ये एबिलिटी आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे सिस्टम असली पाहिजे. श्वास घ्यायची एबिलिटी आहे म्हटल्यावर आपल्याकडे लंग्स आहेत. सर्क्युलेशन करायची एबिलिटी म्हणजे आपल्याकडे सर्क्युलेटरी सिस्टम आहे. तो इम्युनिटी प्रोव्हाइड करायसाठी आपल्याकडे एक सिस्टम आहे, दॅट इज युअर इम्यून सिस्टम. काय आहे आपल्याकडे, तो कायम लक्षात ठेवा. उठता बसता आपण आजारी नाहीत पडत. तर या फॉरेन बॉडीजला आपण रेजिस्ट करतोय. काय करतोय, रेजिस्ट करतोय. मग रेजिस्ट करण्यासाठी आपल्याला जी एबिलिटी दिली गेली आहे त्याला म्हणायचं इम्यून सिस्टम. काय म्हणायचं, इम्यून सिस्टम. आणि ते एबिलिटीला म्हणतो आपण इम्युनिटी. आणि ते कुणामुळे येते, तर इम्यून सिस्टम. समजलं. तो पाहतेच बोललेत ते. So despite constant exposure to variety of pathogen, most of us remain healthy. This is due to the fact that human body has ability to resist almost all type of foreign body. आणि ह्या एबिलिटीला आपण म्हणतो, काय म्हणतो या एबिलिटीला, इम्युनिटी. ॲज आय सेड, काय म्हणायचं, इम्युनिटी. But that immunity has been provided by a system that is called as immune system. So the system which protects us from various infection agents are called as system. Resistance is the ability to prevent damage or disease through our defense mechanism. So immune system ही आपली काय आहे, एक डिफेन्स मेकॅनिझम प्रोव्हाइड करणारी सिस्टम. आपल्या बॉडीमध्ये डिफेन्स एक्झिस्ट करतोय, डिफेन्स. माय क्लिअर, श्योर, ठीक आहे. नेक्स्ट, लक्ष द्या आता. So we'll talk about that immunity. Then we will talk about who was the one who discovered the immunity. Then we will talk about the various components of immunity. And then eventually we will talk about the types of immunities and functionings under it. ठीक है? तो लक्ष द्या. So immunity. The term immunity has traditionally referred, म्हणजे जुन्या काळात काय विचार केला जायचा, referred to as the resistance exhibited by the host towards injury caused by pathogen and their products. म्हणजे काय, तो आपलं हे शरीर, आपलं हे बॉडी असं इमॅजिन करा, ही बॉडी आहे आणि हा तो ऑर्गॅनिझम आहे. हा आपल्या बॉडीमध्ये इंटर केला, ठीक आहे ना. इंटर केल्यानंतर हा एकतर स्वतःच डॅमेज प्रोड्यूस करू शकतो किंवा त्याच्यापासून काही केमिकल्स रिलीज होतील, त्यांना आपण म्हणू प्रोडक्ट्स ऑफ दॅट बॅक्टेरिया. आणि ते डॅमेज करणार असतील तर डेफिनेटली दूस केमिकल्स आर टॉक्झिन्स. आता जेव्हा हे टॉक्झिन्स जर डॅमेज प्रोड्यूस करणार असतील तर ते डॅमेज दोन्ही बॉडीला प्रोड्यूस करतात, तर बॉडीला काय होणार, इंजरी होणार, इजा होणार. काय होणार, इंजरी. मग ते इंजरी होण्यापासून जर कोण आपल्या ह्या सिस्टमच्या आडवा आला, ह्याच्या इथं काय केला, क्रॉस केला ना, बॅक्टेरियाला डॅमेज करू दिलं नाही, तर त्याच्यापासून त्याच्या टॉक्झिन्सपासून आपण डॅमेज झालो, तर काहीतरी एक सिस्टम एक्झिस्ट करते जे त्यांच्या इफेक्टपासून आपल्या बॉडीला इंजरी होण्यापासून रोखतंय. इंजरी होण्यापासून रोखतंय, तर ती सिस्टम असते आपली इम्यून. काय असते ती सिस्टम, इम्यून सिस्टम. आणि ती एबिलिटी असते इम्युनिटी. बघा डेफिनेशन कळलं. However, protection against infectious disease is only one of the many consequences of immune response, which is entirely concerned with reaction of the body against any foreign antigen. आता
एक खूप छान शब्द आलाय, तर त्या शब्दाला आपण थोडंसं इलॅबोरेट करूया. सो द वर्ड इज अँटीजन. हा अँटीजन तुमचा कशानेही बनलेला असू शकतो. हा पॉलिसॅकराइड असू शकतो, सबस्टन्स पॉलिसॅकराइड सबस्टन्स असू शकतो, तो तुमचा प्रोटीन असू शकतो, और एनी अदर एक्सेट्रा. आता हे अँटीजन काय असतो? आपल्या बॉडीमध्ये ही इम्युन सिस्टम आहे. ठीक आहे. इम्युन सिस्टम आपल्या जेनेटिक्स पासून, DNA पासून वर्क केलेली आहे असं समजा, कारण की एक जेनेटिक कॅरेक्टर आहे. काय ते जेनेटिक कॅरेक्टर. आता एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, हा आपल्या शरीराच्या बाहेर आहे, आणि त्याचा एक असं एक कंपोनंट आहे त्याच्यावरती, विच इज गोइंग टू बी कॉल्ड एज अँटीजन. तो कशाने बनलेला असू शकतो? आता हाच काय अँटीजन, दुसरं का नाही? तर जेव्हा हा आपल्या बॉडीमध्ये येतोय, बॉडीमध्ये आल्यानंतर त्या ऑर्गॅनिझमचा असा कोणता कंपोनंट आहे जो ह्याला स्टिम्युलेट करू शकतो? कुणाला? इम्युन सिस्टमला, टू स्टार्ट प्रोव्हाइडिंग डिफेन्स. डिफेन्स प्रोव्हाइड करायसाठी जो त्याला ऍक्टिव्हेट करेल, म्हणजे इम्युन सिस्टम ओळखेल असं काहीतरी बघून की हे आपल्या शरीरातला सेल नाही, हा बाहेरचा सेल आहे, त्या कंपोनंटला आपण काय म्हणायचं? अँटीजन. सो एनी सबस्टन्स that has ability to stimulate the immune system to provide a defense mechanism, त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो? बाळांनो? अँटीजन. क्लिअर आहे? शुअर आहे? तो बॉडीमध्ये आपल्या काय इम्युन सिस्टम आहे, पण त्या इम्युन सिस्टमला ऍक्टिव्हेट करणारा जो कोणता कंपोनंट त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा असेल, त्या कंपोनंटला आपण अँटीजन म्हणतो, जेव्हा त्याच्याकडे एबिलिटी टू स्टिम्युलेट और लेट्स से ऍक्टिव्हेट युअर इम्युन. समजला? अँटीजन शब्द समजला? शुअर? पक्का? या अलीकडे. सो इम्युनिटी इज इन फॅक्ट द फ्रीडम और एक्झम्प्ट. द कन्सेप्ट ऑफ इम्युनिटी इज बिलीव्ड टू बी स्टार्टेड बाय एडवर्ड जेनर. कुणाकडनं स्टार्ट झाला? एडवर्ड जेनर इन इंग्लंड. आता एडवर्ड जेनरनं काय केलं होतं, त्यांचं कंट्रीब्युशन काय होतं त्याच्याबद्दल वी विल टॉक अबाउट. एडवर्ड जेनर इज कॉल्ड एज फादर ऑफ इम्युनॉलॉजी. इज कॉल्ड एज फादर ऑफ इम्युनॉलॉजी. का म्हणतात? तर काय झालं होतं, एक आजार होता, खूप भयंकर आजार होता, दॅट इज कॉल्ड एज स्मॉल पॉक्स. कोणता आजार होता? स्मॉल पॉक्स. ह्या स्मॉल पॉक्स एक व्हायरसमुळे व्हायचं, त्या व्हायरसचं नावच होतं स्मॉल पॉक्स व्हायरस. स्मॉल पॉक्स व्हायरस होता. आता स्मॉल पॉक्स व्हायरस वॉज अ व्हेरी डेडली डिसीज. इट वॉज अ डेडली डिसीज. लिदल होता, तो मारायचा. लिदल और फेटल म्हणूया. तर होते अशा बारीक 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 कांदण्या एवढे येऊन जायच्या की ते पेन पर्सन यूज्ड टू डाय. आता या स्मॉल पॉक्स सारखा एक व्हायरस होता, दॅट वॉज कॉल्ड एज काउपॉक्स. व्हायरस वॉज ऑलमोस्ट सिमिलर इन स्ट्रक्चर टू that virus, smallpox, but हा डेडली नव्हता. इट वॉज नॉट डेडली. युजली हे जे गोठ्यामध्ये काम करणारे जे काऊ बेंडर्स असतात म्हणूया आपण, किंवा दूध काढणारे बेसिकली, तर त्यांच्यामध्ये हे आजार खूप प्रॉमिनंटली दिसून यायचा. काऊपॉक्स इन्फेक्शन दिसायचं. कोणता दिसायचा? तो काऊ वर्कर जे होते ना, काऊ वर्कर्स, ठीक आहे ना, जे तुमच्या कुठं काम करायचे? डेअरीमध्ये काम करायचे. डेअरीमध्ये तो डेअरी फार्मर्स म्हणूया आपण. डेअरी फार्मर्समध्ये हा आजार दिसायचा, मरायचे नाहीत. आता काय हे दोन्ही का सांगितलं? समजा आपण त्या काळात राहत असतो तर स्मॉल पॉक्स इन्फेक्शन आपल्याला मारून टाकेल, तर मारेल, लोक मरत होती. पण एडवर्ड जेनरनं काय पाहिलं, ज्या लोकांना काऊपॉक्सचं इन्फेक्शन झालंय, कशाचं इन्फेक्शन झालंय? काऊपॉक्सचं इन्फेक्शन झालंय,
त्यांच्यामध्ये स्मॉल पॉक्स इन्फेक्शन होत नाही. सो ही रिअलाइज दॅट आपल्या बॉडीमध्ये एक अशी एबिलिटी आहे जी कशाची आहे, मेमरी क्रिएट करून डिफेन्स प्रोव्हाइड करायची. काय प्रोव्हाइड करायची? डिफेन्स, मेमरी क्रिएट करून. आज आपल्याला माहिती आहे, तर त्यांनी त्यावेळेस काय केलं, स्मॉल पॉक्स इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी लोकांना काव पॉक्स इंजेक्शन देत राहायचे. इंजेक्शन म्हणजे इन्फेक्शन कॉज करायचे. 2-4 दिवस काव पॉक्सनं त्रास व्हायचा, पण एकदा काव पॉक्समधनं तो वाचला म्हणजे आज मरणार तर नव्हता. एकदा नीट झाला की त्याला तुम्ही स्मॉल पॉक्सचं कॉन्टॅक्ट दिलं तरी तो आजारी पडत नव्हता, कारण की काव पॉक्सचं स्ट्रक्चर स्मॉल पॉक्सला सिमिलर होतं. ह्या इन्फेक्शनमुळे त्या बॉडीला किंवा त्या लोकांच्या इम्युन सिस्टमला, कशाला, इम्युन सिस्टमला मेमरी क्रिएट झाली अबाउट हाऊ टू टॅकल सच व्हायरस. तुम्ही ह्या आजारातनं गेला असाल चिकन पॉक्समधनं, एकदा चिकन पॉक्स झाला तर आयुष्यात परत कधीच होत नाही. का बरं? तर आपल्यामध्ये काय, एकदा पहिल्यांदा जेव्हा चिकन पॉक्स झाला आपल्या बॉडीला थोडा त्रास झाला, पण आपल्या बॉडीमधल्या कुठल्या तरी कंपोनंटनं त्याला व्हायरसला ओळखला. व्हॅरिसेला झुस्टर नावाचा व्हायरस असतो. आता ओळखला, त्याला मारला, आणि कसं मारायचं त्या व्हायरसला, शरीरात आलेल्या व्हायरसला, त्याची मेमरी स्टोअर करून ठेवली. पुन्हा एकदा जेव्हा तो व्हायरस येणार आहे तर त्या माणसाला कावपॉक्स काय बोलत होतो आपण, चिकन पॉक्स होणार नाही. आणि त्याला किती वेळा पण चिकन पॉक्स व्हायरसच्या कॉन्टॅक्टमध्ये आणा, त्याला होणार नाही. त्याचं रिझन काय, तर आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टम आहे. त्यामुळे इम्युन सिस्टम ज्यानं ती मेमरी रिटेन केली, आणि पुन्हा कधी जरी तो व्हायरस आला तर तो त्याला इझिली टॅकल करू शकतो. इन्फेक्शनचा त्रास होणार नाही, आपण आजारी पडणार. सेम या केसमध्ये झालं, फक्त फरक काय होता, कावपॉक्स आला. कावपॉक्स आल्यामुळं तो माणसाला कावपॉक्सचं इन्फेक्शन झालं, तो त्यातून नीट झाला, इझिली नीट झाला. नीट झाल्यानंतर त्याच्या इम्युन सिस्टमनं मेमरी रिटेन केली. कशासाठी? कावपॉक्ससाठी ॲक्च्युअली रिटेन केली. पण कावपॉक्स व्हायरस हा ऑलमोस्ट सिमिलर दिसतो स्मॉल पॉक्स सारखाच, थोडाफार डिफरन्स आहे. पण इम्युन सिस्टमकडे मेमरी रिटेन झाली होती. त्या मेमरीमुळं, त्या कावपॉक्सच्या मेमरीमुळं स्मॉल पॉक्स व्हायरस जेव्हा खरोखर आला, पण त्या माणसाला कावपॉक्स तर होणारच नाही, स्मॉल पॉक्स पण नाही झाला. आणि हे डिस्कवर केलं एडवर्ड जेनरनं, आणि तिथनं त्यांनी पहिली जगाची वॅक्सिन बनवली. फर्स्ट वॅक्सिन which was based on immune memory, बनवली होती अगेन्स्ट small pox by using cowpox viruses, so he is also called as father of vaccination. What is he called? Father of वॅक्सी. आय होप ही स्टोरी क्लिअर असेल. पक्का. आपलं हे सेशन थोडंसं छोटं असेल, ह्याच्यामध्ये आपण मेनली फोकस करणार आहोत व्हॉट यू मीन बाय इम्युनिटी अँड ऑल. त्याच्यानंतर आपण इम्युन सिस्टमचे प्रकार, इम्युनिटी कशी काही प्रोव्हाइड केली जाते ह्याच्याबद्दल डिस्कस करू. तर बघा, ही डेव्हलप्ड कावपॉक्स वॅक्सिन फॉर द प्रोटेक्शन अगेन्स्ट द अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. आता इम्युनॉलॉजी काय असेल? इट इज स्टडी ऑफ इम्युनिटी अँड इम्युन सिस्टम, म्हणजे स्ट्रक्चर्स असोसिएटेड टू इम्युन सिस्टम. सोबत इम्युनिटी म्हणजे काय, इम्युनिटीला प्रोव्हाइड करणारे ऑर्गन्स कोणकोणते असतील, किंवा ते ऑर्गन सिस्टम काय आहे, इम्युन सिस्टम काय आहे, आणि त्याच्या असोसिएटेड सेल्स, टिश्यूज, एव्हरीथिंग विल बी कवर्ड अंडर इम्युनॉलॉजी. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ अंडरलाईन करा स्टडी ऑफ इम्युन सिस्टम, पुढं इम्युन रिस्पॉन्स टू फॉरेन सबस्टन्स अँड रोल इन रेजिस्टिंग इन्फेक्शन. तो 3 कंपोनेंट आले ह्याच्या डेफिनेशनमध्ये, प्लीज लक्षात घ्या. स्टडी ऑफ इम्युन सिस्टम, स्टडी ऑफ इम्युन रिस्पॉन्स टू फॉरेन सबस्टन्स, and finally the role in resisting infection. The most important characteristic of immune system is that, आता इम्युन सिस्टम मध्ये सगळ्यात मजेदार काय, खूप भारी पॉइंट आहे. आपली इम्युन सिस्टम, मी इथे बघा काय सांगितलं होतं, आपले इम्युन सिस्टम ओळखू शकली हा ऑर्गॅनिझम बाहेरचा आहे. कशाच्या बलबुते? ह्या केमिकलच्या बलबुते, ज्याचं नाव होतं अँटीजन. काय आहे? So immune system can differentiate between self cells and non-self cells. So our immune system can distinguish between own cells
अँड फॉरेन सेल्स. ओन सेल्स अँड फॉरेन सेल्स. आणि त्याचं रिझन काय आहे, त्या अँटीजन्स ओळखतात. जे स्वतःच्या शरीराचे अँटीजन्स आहेत त्याला तो त्रास देणार नाही, पण जे बाहेरचे येणारे अँटीजन आहेत त्याला तो त्रास देतो. म्हणजे काय करू शकतो, डिस्टिंग्विश करू शकतो. काय करू शकतो, डिस्टिंग्विश. समजलं. आणि हे काय डिस्टिंग्विश करत असताना कोणत्या स्ट्रक्चरला यूज करतोय, अँटीजनला. कशाला यूज करतोय तो, अँटीजनला. पुढे, द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इम्युन सिस्टम इज दॅट इट कॅन डिस्टिंग्विश सेल्फ म्हणजे बॉडीज ओन सेल्स अँड नॉन सेल्फ सेल्स. So the immune system differentiate between body cells and the invaders. Any foreign substance invading the body and capable of stimulating an immune response. त्या सबस्टन्सला म्हणतो अँटीजन. मागाशीच बोल. आणि त्या अँटीजनच्या अगेन्स्ट जे केमिकल्स आपली बॉडी सिक्रेट करते त्यांना बोलतो आपण अँटीबॉडी. काय म्हणतो आपण त्यांना, हे अँटीबॉडीज प्रोटेक्टिव्ह असतात. कशा असतात, प्रोटेक्टिव्ह. कोविडमध्ये बघितलं आपण अँटीबॉडीज, प्लाझ्मा थेरपी वगैरे काय 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 शब्द ऐकले. तो ते का, तर इम्युन सिस्टम असे केमिकल्स रिलीज करते ज्यांना आपण अँटीबॉडीज म्हणतो. आणि हे अँटीबॉडीज काय करतात, दे विल टॅकल द अँटीजन्स अँड त्यांच्या ॲक्टिव्हिटीजला ते रिड्यूस करतात आणि आपल्याला डिझीजचा त्रास होऊ देत नाही. सो बेसिकली अँटीबॉडीज आर कंपोनंट ऑफ इम्युन सिस्टम. सो प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्यूस बाय इम्युन सेल्स इन रिस्पॉन्स टू अँटीजन. क्लिअर आहे, क्लिअर आहे. चलो पुढे, हे नक्की लिहून घ्या बरं का हे सगळ्या गोष्टी, बिकॉज यू शुड हॅव दिस इन युअर शॉर्ट नोट्स. चालेल. आज आपण इम्युनिटी बद्दल डिस्कस केलं. दिस वॉज अ व्हेरी शॉर्ट सेशन ऑफ 25-30 minutes. In tomorrow's lecture we will discuss the rest, that is type of immunity and everything. Okay, चलो बाय, meet you in next lecture.